जालना गुंडशाहीचा अड्डा बनलाय का? कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू, नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचा इशारा। जालना बनतोय गुन्हेगारीचा किल्ला, कधी बनणार शासनचा किल्ला? जालना पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर। जालना शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, खंडणी, दादागिरी, मारहाण आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस सेना सर्व समाज सामाजिक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत जालना गुंडशाहीचा किल्ला होऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा दिला आहे। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या 6 महिन्यांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून काही गुंड प्रवृत्तीचे लोक व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत। खंडणी, दादागिरी, मारहाण आणि खुनासारख्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून अशा गुंडांवर कठोर कारवाई करून त्यांना शहरभर धिंड काढून जेरबंद करावे, तसेच त्यांना सहज जामीन मिळू नये यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे। याचबरोबर नागरिकांमध्ये धैर्य आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी 1 जुलै 2026 रोजी हजारोंच्या उपस्थितीत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। स्टार, गुंडशाही संपवा, अन्यथा जनांदोलन अटळ। रतन लांडगे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की जालना शहराला गुंडांच्या ताब्यात जाऊ देणार नाही। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या सहभागातून तीव्र आंदोलन उभारले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेना सर्व समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे, मराठवाडा अध्यक्ष गंगाधर गव्हाणे, सारंग बामणे, अविनाश हिवराळे, संजू बनकर, दिनेश मोरे, किशोर जाधव, प्रकाश जाधव यांच्यासह सविता शिंदे, कविता हिवाळे, राणी इंगळे, मंदाबाई दांडगे, सरिता कसबेई निवेदन दिले। काय विषय होता आणि काय संदर्भात निवेदन दिले? जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। आज आम्ही दिनांक 18/6/2026 रोजी आम्ही आज पोलीस अध्यक्ष SP साहेबांकडे इथं आम्ही येऊन निवेदन दिलं आहे। तर आम्ही हे निवेदन विक्रम साळी या साहेबांना आम्ही निवेदन दिलं। त्यांना आम्ही आमचं मत मांडलं की जालनामध्ये जालना गुंडशाहीचा किल्ला कधी होणार शासनचा किल्ला, ह्या प्रकारे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की शासनच्या पलीकडे आज जालन्यामध्ये गुंड्याचा किल्ला झालेला आहे। तरी बी हे शासन आमचं झोपेल आहे आणि शासन फक्त लिखापडीच्या नादीत लागलेलं आहे। इथं गोरगरिबाचे खून, मर्डर, अपहरण, बलात्कार, छेडछाडी हे सगळं कामं जालन्यामध्ये खुलेआम चाललं आहे। हे मुंबईपेक्षा जालना माहीर झालेला आहे। म्हणून ह्या जालन्याच्या गुंड्या बदमाशांना, अपहरण करण्यावाल्याला, खंडणी मागण्यावाल्याला, जमिनीवर ताब्या करण्यावाल्याला आणि मर्डर करण्यावाल्याला, बलात्कार करण्यावाल्याला आम्ही असं निवेदन दिलं साहेबाला, त्या लोकांना भोंगळं नांगळं करून तुम्ही जालना शहरामध्ये त्यांची मिरवणूक काढा, त्यांचे टकले काढा आणि त्यांच्यावर जबर गुन्हे दाखल करून त्यांची कमीत कमी 10 वर्ष अशी सुटका नाही झाली पाहिजे, अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे। आम्ही सरला दिला आहे। साहेबांनी आम्हाला वचन दिलं की आम्ही याच्यावर आम्ही आमचं पथक बनवून ताबडतोब आम्ही या गुंड्यावर जालना शांत करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। तरी पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही येणाऱ्या 1 तारखेला जालन्यामध्ये हजारोच्या संख्येने जालना शहरामध्ये आम्ही पायी यात्रा म्हणून जनजागृती समाजासाठी आम्ही काढणार आहे। कारण की ज्या समाजामध्ये भेव आहे आम्ही ते भीती काढणार आहे। कारण की कोणाला भीतीची जरूरत नाही, आपल्या पाठीशी शासन आहे आणि शासन आपला मायबाप आहे आणि शासनच आपलं काम करणार आहे। शासनच्या दरबारी आल्यानंतर मोठे मोठे रुस्तम गुंडे इथं येऊन घुटणे टेकते आणि पाया पडते आणि लंगोट बांधून पळून जाते। म्हणून साहेबाला आमचं हे निवेदन आहे की लवकर लवकर कारवाई करा आणि अशा बदमाश लोकांना पाबंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। तुमचं म्हणणं आहे की जालना जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, अपहरण याचे प्रकार जास्त वाढले? साहेब लेच मार्गे थोड्या गोष्टीहून खून मर्डर व्हायला लागले, अपहरण करायला लागले लोक, बसून सही नुसते आयता माल खायला पैसा, त्यांचा तोंडला रगत लागलेली, त्यांच्या तोंडाला रगत याच्या फटक्यात गुळला काढा इथून तिथून। आज साहेबांना आम्ही असं मत सांगितलं आहे।